अचलपुरात या वर्षी दरवर्षीच असते पालकमंत्री चषक कुस्ती सामन्याचं आयोजन केला पब्लिक। अरे बेकार खरा आनंद या ठिकाणी सध्या होत आहे। तुफान अशी पब्लिक अचलपूरच्या इतिहासात आणि अचलपुरातले कुस्ती प्रेम या ठिकाणी सध्या तुम्हाला दिसत आहे। तर हे पुरा आनंद सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एक वेगळा आनंद आहे, वेगळी मजा सध्या गावरान 90 वरतून पोहोचून राहिले। इतिहासातलं हे पहिलं जे आहे की यावर्षी दरवर्षीपेक्षाही मोठ्या प्रमाणात जे कुस्ती आहेत कुस्तीगीर आहेत हे आज सहभागी झाले असून मोठी अशी पब्लिक या ठिकाणच्या अचलपुरातल्या विठ्ठलवाडी मैदानावर पाहायला भेटून राहिली। आणखीन या ठिकाणी जर मोठ्या प्रमाणात जो पब्लिक आहे हे पब्लिक यात आनंद घ्यायसाठी सध्या आली आहे। एक हजारोच्या संख्येनं पब्लिक सध्या या मैदानात आली आणि हे सारं दृश्य जे आहे हे सारं गावरान 90 वर पाहायला भेटते आणि गावरान 90चं फॅन फॉलोइंग किती जबरदस्त आहे हे या मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यातून तुम्ही दाखवून राहिले। एक वेगळा आनंद, वेगळी मजा आणि हे कुस्तीचं असणारं प्रेम आणि गावरान 90 ज्या ठिकाणी उभे राहतात त्या ठिकाणी असणारा फॅन फॉलोअर हे सर्व मजा आणि हा वेगळा आनंद आहे। याशिवाय समोरच्या मंचावर तुम्ही पाहत असाल तर समोरच्या मंचावरही मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत ते सध्या या ठिकाणी आनंद घेत आहेत। एक वेगळा आनंद आहे, वेगळी मजा आहे आणि गावरान 90चा असणार हा वेगळा आनंद हे आमच्या माता भगिनी या ठिकाणी वेगळा आनंद घेत आहेत। हे सर्व मजा प्रत्येक जण हात दाखवून या कुस्तीच्या सामन्यात घेतात आनंद आणि तो वेगळा आनंद गावरान 90। चला आता कुस्ती बघून पद्धतीची आहे तो चला अंजनगाव सुरजीचे सन्मान्य नगराध्यक्ष अविनाश भाऊ गायगोले। अविनाश भाऊ असा अचलपुरात काय मस्त आयोजन केलं पहा ना अंजनगाव ते जमुना हा कार्यक्रम। तो सर्वप्रथम रुपालीताई मातने यांचं खूप खूप अभिनंदन करतो, तसेच अभयदादा यांचं सुद्धा की इतका मोठा भव्य हा कुस्तीचा जंगीपट त्यांनी इथे आयोजित केला आहे आणि अतिशय काळाची गरज असलेला हा स्पर्धेचा अतिशय कलात्मक नमुना त्यांनी इथे सादर केलेला आहे, जेणेकरून आजच्या युगात आपण आरोग्याबद्दल अतिशय निष्काळजीपणे जगत आहे तेव्हा कुस्ती हा असा एक खेळ आहे तर त्यात संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि संपूर्ण शरीराची त्याला ताकद लागते। असा हा सुंदर असा भव्य कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी उपस्थित सर्व स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि समस्त अचलपूरवासियांनी या कुस्ती स्पर्धेचा आस्वाद खूप सुंदर पद्धतीनं घेतलेला आहे। तसेच थोड्याच वेळात पालकमंत्री साहेबसुद्धा येत आहे आणि अशाच प्रकारचं आयोजन येणाऱ्या काळात अंजनगाव सुरजी येथे सुद्धा नगर परिषद मार्फत नक्कीच राबवलं जाईल अशी मी या आजच्या प्रसंगी तुम्हाला ग्वाही देतो। थँक्यू। अचलपूरच्या नगराध्यक्ष सौभाग्यवती रुपालीताई अभयराव मातने आज कुस्तीचं सामन्याचं आयोजन केलं आहे आणि तुमची एक पोरगी बी या कुस्ती या सामन्यात सहभागी होत आहे। एक माता म्हणून पहिल्यांदा कोणता आनंद आहे? खरं तर कुस्त्या घेतल्या आहेत तर आपल्याला खेळाडू तयार करायचे आहेत। आता मुलगी पोहोचली हे तर आनंद तर हा गगनात मावेनासा आहे, पण या ठिकाणी मी माझी मुलगी या दृष्टीने न पाहता एक प्लेअर म्हणून या दृष्टीने पाहणार आहे, कारण तिला प्रतिस्पर्धी सुद्धा एक मुलगीच आहे, म्हणून दोघीपैकी जो जिंकेल तो आनंद राहीलच, पण मुलगी म्हणून हा आनंद वेगळाच आहे। यावेळेस जर आपण पाहिलं तर कुस्तीच्या स्पर्धेचं स्वरूप थोडंसं व्यापक झालं। कोणत्या प्रकारच्या आव्हानं होती, कोणत्या पद्धतीची मेहनत करून एवढं मोठं आयोजन करायला काय त्रास झाला? त्रास हे सांगा ना बा, सारे जण म्हणतात यशस्वी कसं केलं विचारतात, पण त्रास काय झाला हे माहीत झालं पाहिजे ना। गेल्या महिनाभरापासून आमचे प्रयत्न सुरूच होते। विदर्भ केसरी स्पर्धा घ्यायचीच होती। ही विदर्भ केसरी स्पर्धा अचलपूरमध्ये पहिल्यांदाच होत आहे, तर विदर्भ केसरी म्हटल्यानंतर नियोजन जसं पाहिजे त्या पद्धतीचं नियोजन करणं, त्यासाठी आधी बैठका लावणं, कार्यकर्ते तयार करणं, कार्यकर्त्यांच्या मिटिंगा घेणं, त्यानंतर ग्राउंड सिलेक्ट करणं आणि ग्राउंडमध्ये स्वच्छता, त्यानंतर गॅलरी तयार करणे, या
सर्व प्रकारच्या ज्या व्यवस्था होत्या त्या व्यवस्थेच्या आधी नियोजनाच्या मीटिंग झाल्या आणि त्याच्यानंतर कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. एक जर आपल्या अचलपूरचा एक शेवटचा प्रश्न आहे की अचलपूरचा इतिहास जर मन चालतं या ठिकाणी ज्याच्या अंगात मस्ती तोच खेळ आहे कुस्ती, पण कुस्तीचा असा टाईम आणलाय की कुस्तीला आपण सर्वसामान्य सर्वव्यापक स्वरूप दिलाय. एक नगराध्यक्ष म्हणून या येणाऱ्या भविष्य कालखंडात कुस्तीसाठी आपलं काय योगदान राहील? या ठिकाणी आम्ही प्रस्ताव आता टाकणार आहोत बावनकुळे साहेबांजवळ की या ठिकाणी जे कुस्त्या होत आहेत, या ठिकाणी ज्या कुस्त्या होत आहे या ठिकाणी आपण इंडोर स्टेडियमची मागणी करणार आहे आणि 100% मला माहिती की ते इंडोर स्टेडियम तयार होणार आहे. इंडोर स्टेडियम तयार झाल्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र कुस्तीच्या स्पर्धा सुद्धा इथे होतील आणि खेळाला चालना सुद्धा मिळेल आणि एक गर्व राहील की आपल्या अचलपूर परतवाडा जुळा शहरीमध्ये अशा स्पर्धा आयोजित केल्या जातील आणि इंटरनॅशनल नॅशनल लेवल पर्यंत आपले स्पर्धक तिथे खेळतील आणि आपल्या गावाचं नाव आणि भारताचं नाव मोठं करतील. हाच उद्देश त्यामागचा राहील माझा. आणि विद्यापीठ चॅम्पियन एका पाहता कुस्तीला सुरुवात झालेली आहे. पहिल्या कुस्तीच्या 3 फेरी आणि एक तुफानी कुस्ती एकेरी पर पकडण्याचा प्रयत्न कल्याणीचा कब्जा घेतलाय तो कल्याणीचा. एक गोष्ट सांगायची आहे, या कॉस्ट्यूम धारण केलेली तन्वी माते ही नगराध्यक्ष रुपालीताई माते यांची ती कन्या आज फायनल मध्ये प्रवेश केलाय. या गोष्टीनंतर पंचांची वाद घालत बसू नका. कुस्तीचे जातात इतिहास झाले आणि आणखी एक इतिहास तुम्हाला सांगतो. विदर्भ ऑल इंडिया चॅम्पियन युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप 1962 पासून लगातार 5 वर्ष नागपूर विद्यापीठात 5 वेळा सुवर्ण पदक विजेता पैलवान रमेशजी तुळशीरामजी फुटलेले जगदंबा विद्यालय अचलपूर इतिहास आहे. विजय शिंदे वाशिम रेड कॉस्ट्यूम चला. विजय शिंदे चला. पुरुष गटातील नावा सिद्धांत गवळी अकोला चला. सिद्धांत गवळी ग्रुप असतो वाशिम रेड कॉस्ट्यूम.